नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 3 इयर्स 2025चं तुम्ही जेव्हा एक्झामिनेशनसाठी जाणार आहात, त्यावेळी तुमचा विंडो कशा पद्धतीने असणार आहे, एक्झामचं जे इंटरफेस आहे ते कशा पद्धतीने दिसतं, पेपरला तुमचे जेव्हा तुम्ही सिस्टम लॉग इन करणार आहात, त्यावेळी तुम्हाला तिकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड कशा पद्धतीने मेन्शन करायचा आहे. त्यानंतर आतमध्ये लॉग इन केल्याच्या नंतर कशा पद्धतीने इंटरफेस दिसतो, करेक्ट क्वेश्चन कशा पद्धतीने दिसतात, रॉन्ग क्वेश्चन जर तुम्ही त्याच्यामध्ये अटेम्प्ट जर क्वेश्चन नाही केले, तर कशा पद्धतीने त्यामध्ये चिन्ह दिसत असतं, त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला कोणतीही भीती तुमच्या मनामध्ये नसणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर जर नवीन व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल किंवा जर तुम्ही नवीन चॅनलवर असाल, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला पुढे पाठवण्याचं पण काम तुम्ही नक्की कराल. जसं की आता मी इंटरफेस यामध्ये तुम्हाला ओपन केलेला आहे. यामध्ये तुम्हाला दिसत आहे युजर नेम आणि पासवर्ड. पासवर्ड तुम्हाला सांगितलं तर हॉल तिकीटवर तुम्हाला यायचं आहे. इथे तुम्हाला लिहिलेलं आहे हॉल तिकीट हा तुमचा जो युजर नंबर हा समोर आहे, तो तुमचा युजर नंबर असणार आहे आणि पासवर्ड म्हणजेच तुमची जी डेट ऑफ बर्थ असणार आहे, ती तुमची डेट ऑफ बर्थ ही तुमचं पासवर्ड असणार आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला आतमध्ये जाणार, ज्यावेळी तुम्ही सिस्टमवर बसणार आहात, तेव्हा सिस्टमवरती तुम्हाला हा युजर नंबर आणि हा पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचा आहे. ओके. ही इंटरफेस मी तुम्हाला इथे ओपन झालेली आहे. याच्यामध्ये युजर नेम म्हणजे तुमचं जो युजर नेम तुम्हाला सांगितलेला आहे हॉल तिकीटवरती, तो तुमचा मेन्शन करायचा आणि यावर पासवर्ड त्यामध्ये टाकायचा आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. सो यावरती लॉग इनला क्लिक केल्याच्यानंतर लॉग इनवरती आपण क्लिक करूया. त्यानंतर असा इंटरफेस तुमच्याकडे येणार आहे. जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार आहात, सिस्टमवर बसणार आहात, लॉग इन केल्याच्यानंतर असं सेम ॲज इट इज तुम्हाला तिकडे दिसणार आहे इंटरफेस. यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे एक्झाम सेंटर तुम्हाला तिथे लिहिलं असणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर आता सध्या 100 आहे, बट तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल, तो इथे दिला असेल. इथे तुमचा फोटो असणार आहे. त्यानंतर तुमचं इथे नाव त्यामध्ये मेन्शन असणार आहे. एक्झाम ड्युरेशन जो टाईम आहे 120 मिनिट्स. मॅक्सिमम मार्क्स किती आहेत 150 आणि ते डेट ऑफ एक्झाम म्हणजे ज्या दिवशी तुमची 2ndला एक्झाम असेल किंवा 3rdला एक्झाम असेल, ॲज पर युअर हॉल तिकीट एक्झाम बघायची आहे, कधी असणार आहे ती डेट्स. त्यानुसार तुमची इथे डेट ऑफ एक्झाम यामध्ये दिसणार आहे. हा इंटरफेस पुरा एकदम प्रॉपर एकदा तुम्ही चेक करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला खालती इथे लिहिलेलं आहे, देअर इस अ नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 120 समजा तुमच्याकडे 150 क्वेशन असतील किंवा देअर आर 120 क्वेशन आहेत तुमच्याकडे, तर 120 क्वेशन तुम्हाला अटेम्प्टच करायचे आहेत. कोणताही त्याच्यामध्ये तुम्ही हे करू नका कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो 120 टू 120 क्वेशन तुम्हाला अटेम्प्ट करायचेच आहेत. त्यानंतर इथे जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत, ते एकदा तुम्ही रीडिंग करून घेऊ शकता किंवा पुढे कशा पद्धतीने तुम्हाला ग्रीन हा बटन कसा दिसणार आहे, ब्लू कशा पद्धतीने दिसणार आहे, मार्क फॉर रिव्ह्यू कशा पद्धतीने असणार, ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. सो हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन असणार आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सिस्टम तुम्हाला भेटल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये लिहिलेलं पण आहे नोट. खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो, की सर अगोदर जर माझी एक्झाम जर झाली, तर मी एक्झाम देऊन जाऊ शकतो का? तर यामध्ये लिहिलेलं आहे, "नो कॅन्डिडेट विल बी अलाउड टू लीव्ह एक्झामिनेशन हॉल व्हाईल द एक्झामिनेशन इज इन प्रोग्रेस अंटिल द कंप्लीट ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन." जोपर्यंत सर्वांची एक्झाम होत नाही, तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. ओके. आणि जेव्हा 120 मिनिट्सची तुमची एक्झाम चालू होते, तेव्हा जोपर्यंत 120 मिनिट्स कंप्लीट होत नाही, तोपर्यंत तुमची ती एक्झाम चालू असते. सो एवढं रीडिंग केल्याच्या नंतर मग आपल्याला यामध्ये आय हॅव रीड अँड अंडरस्टूड यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे टिक करायचं आहे माऊसनी आणि आय एम रेडी टू बिगिन म्हणजे यानंतर मग तुमची एक्झाम चालू होणार आहे. या इंटरफेसला तुम्ही रीडिंग करू शकता. कोणताही टाईम तुमचा जाणार नाहीये, कोणताही टाईम काउंट केला जाणार नाहीये. बट आय एम रेडी टू बिगिन यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा टाईम स्टार्ट होणार आहे. जसं मी तुम्हाला इथं प्रेस करत आहे, आय एम रेडी टू बिगिन. तर मग इथे बघितलं तर असा इंटरफेस येतो आणि इथे तुम्हाला दिसत आहे टायमिंग जो आहे तो तुमचा चालू झालेला आहे. ठीक आहे.
नंतरला इथे तुमचं नाव परत एकदा इथे चेक करायचं आहे. सेंटरचं नेम तुम्हाला इथे चेक करायचं आहे. कोणता सेक्शन तुम्ही चालू केलेला आहे, जसं की जी-केचा सेक्शन चालू केला असेल, इंग्लिश असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, तो सेक्शन तुम्हाला इथे दिसतो. तुमच्यावरती डिपेंड आहे कोणता सेक्शन अगोदर घ्यायचा आहे. त्याचं झूमचं इथे बटन दिलेलं आहे. त्याच्याच बाजूला कोणता तुम्हाला सेक्शन घ्यायचा आहे, तो तुम्ही चूज करू शकता. ओके. आता हा क्वेशन आपल्याकडे समोर असा आलेला आहे. ओके. रेड जो इथे दिसत आहे, कारण की हा आपण क्वेशन अजून सॉल्व्ह केलेला नाहीये किंवा आपण अजूनही त्याचा आन्सर दिलेला नाहीये, म्हणून रेडमध्ये हे आपल्याला दाखवत आहे. ज्यावेळी तुम्ही इथे हा जो बॉक्स आहे, त्यावरती प्रॉपर टिक करायचं आहे माऊसने. जर तुम्ही इथे जर असं नॉर्मल टिक केलं, माऊसने क्लिक केलं, तर तिकडे तुमचा आन्सर टिक होणार नाही. ओके. त्यासाठी तुम्हाला या बॉक्समध्ये सेंटरला आल्याच्या नंतरच तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बघत असाल, की इथे टिक केल्याच्या नंतर तुम्ही नेक्स्ट कराल, त्यावेळी काय होतं ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला तिथे दिसत आहे, हा इथे ग्रीनमध्ये हा झालेला आहे. याचा अर्थ तुम्ही त्या क्वेशनचा आन्सर दिलेला आहे. ग्रीन्स हा समजला असेल तुम्हाला, त्याचा अर्थ तुम्ही तो क्वेशनचा आन्सर दिलेला आहे. आणि सेकंड क्वेशन आपण बघितलं तर नॉट आन्सर, कारण की अजूनही आपण ते क्वेशनचा आन्सर दिलेला नाहीये आणि नॉट व्हिजिटेड या कलरमध्ये आहे. सो याच्यामध्ये अजून तुम्ही त्या व्हिजिट केलेलं नाहीये बाकीचे क्वेशन. मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे काय, की समजा हा क्वेशन मला समोर दिसत आहे. ओके. आणि मला असं वाटलं, की हा जो आन्सर जो दिलेला आहे मी, तो थोडाफार मला डाउट वाटत आहे. मी नंतरला परत एकदा चेक करेन. सो त्यासाठी मार्क फॉर रिव्ह्यू समोर जो ऑप्शन मी तुम्हाला दिसत आहे, जो माऊसने क्लिक करत आहे, त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा कलरचा तुम्हाला दिसणार आहे मार्क फॉर रिव्ह्यूसाठी आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर मग तुम्हाला दिसेल, की हा इथे टिक जो झालेला आहे, इथे तुम्हाला दिसत आहे. जर मी झूमिंग जर केलं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, की हा टिक मार्क झालेला आहे. याचा अर्थ मार्क फॉर रिव्ह्यू. जरी तुमची एक्झाम एंड झाली आणि या क्वेशनपर्यंत तुम्ही पोहोचले ना आहात, तरी पण हा क्वेशन तुमचा तिकडे करेक्ट असेल किंवा इनकरेक्ट असेल, तो चेक केला जाईल. का? कारण की तुम्ही त्यामध्ये केलेला आहे म्हणून. ओके. सो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं असे सर्व क्वेशन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. या कलरमध्ये दिसत आहे याचा अर्थ तुम्ही आन्सर दिलेला आहे. या कलरमध्ये दिसत आहे याचा अर्थ तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे त्याचा आन्सर तुम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये. रेडमध्ये आहे याचा अर्थ तुम्ही त्या क्वेशनचे आन्सर अजूनही तुम्ही दिलेले नाहीयेत आणि हे जे नॉर्मल असे सिम्बॉल दिसत आहेत याचा अर्थ आपण त्या क्वेशनपर्यंत अजूनही पोहोचलो नाही. सो याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही कंप्लीट कराल 120 क्वेशन त्यावेळी तुम्हाला इथे आन्सर इथे तुम्हाला 0 पाहिजे तिथे. नॉट आन्सर यामध्ये तुम्हाला 0 पाहिजे. नॉट व्हिजिटेड यामध्ये 0 पाहिजे आणि मार्क फॉर रिव्ह्यू याच्यामध्ये तुम्हाला 0 पाहिजे. आन्सरमध्ये जेवढे क्वेशनचं तुम्ही आन्सर द्याल, त्या सर्व क्वेशन तुम्हाला याच्यामध्ये इथे दिसणार आहेत. म्हणजे तुम्ही 10 क्वेशन 120 क्वेशन अटेम्प्ट केले, तर इथे 120 क्वेशन तुम्हाला दिसणार आहेत आणि नॉट आन्सर इथे 0 असेल, नॉट व्हिजिटेड 0 असेल, मार्क फॉर रिव्ह्यू 0 असेल, याचा अर्थ तुम्ही सर्व क्वेशन अटेम्प्ट केलेले आहेत. तर समरीमध्ये तुम्हाला इथे चेक करायचं आहे, तर तुम्ही प्रत्येक क्वेशनचा आन्सर दिलेला आहे की नाही तुम्हाला इथे चेक करता येईल. त्यासाठी कोणत्याही सेक्शन वाईज तुम्हाला चेक करायची गरज लागणार नाही. खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो, की सर प्रत्येक सेक्शन मला चेक करावं लागणार आहे, की मी कोणता आन्सर दिला आहे की नाही दिला. सो त्यासाठीच ही समरी रिपोर्ट यामध्ये दिलेली आहे. लेफ्ट साइडला तुमच्या असते. त्यामध्ये तुम्हाला ते चेक करायचं आहे. आन्सर 120 क्वेशन आहेत का? 1-1 नाही ते बघायचं आहे. नॉट आन्सर कोणते दिलं नाही ते बघायचं. इथे 0 पाहिजे. नॉट व्हिजिटेड 0 पाहिजे आणि मार्क फॉर रिव्ह्यू हा पण 0 पाहिजे. याचा अर्थ 3 ठिकाणी 0 आहे. याचा अर्थ तुम्ही सर्व क्वेशन अटेम्प्ट केलेले आहेत. ओके. हा झाला त्याचा एक प्रकार. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जे काही तुम्ही क्वेशन अटेम्प्ट केल्याच्या नंतर तुम्ही ते सबमिट करू शकता. आता खूप विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न होता, सर सेंटरला गेल्यावर आम्हाला तिकडे रफ पेपर देणार आहेत का? ऑब्व्हियसली तिकडे रफ पेपर तुम्हाला भेटला जातो आणि दिला जातो. पेन तुम्हाला स्वतः तुम्ही ब्लॅक पेन वगैरे बॉल पेन घेऊन तुम्हाला जायचं एक्झाम सेंटरला आणि तुम्हाला तिकडे रफ पेपर दिला जाईल. रफ पेपर स्वतः तुम्ही मागून घ्या, जेणेकरून नंतरला तुम्हाला कोणतेही त्रास तिकडे होणार नाही त्या पद्धतीने. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक्झाममध्ये तुम्ही जाणार आहात.
त्यावेळी अशा पद्धतीने तुमचा इंटरफेस असणार आहे. एक्झाम अशाच पद्धतीने कंडक्ट होणार आहे. या साइटलाच तुमच्या अशाच पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहेत, रिफ्लेक्ट होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ बनवला जेणेकरून तुम्ही एक्झामला जात असाल, तर तुम्ही फेअर आणि फिअर असाल जेणेकरून तुम्हाला कोणतेही टेन्शन नसेल, की एक्झाममध्ये इंटरफेस कसा असेल, ॲक्चुअल एक्झाम पेपर जो आपला असतो तो कशा पद्धतीने असतो. सो अशा पद्धतीने असतो. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे आणि अगेन आय एम सेइंग की यावरती जर बाजूला क्लिक केलं तर क्लिक होणार नाही. या सेंटरलाच तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे क्वेशन इथे ग्रीनमध्ये दिसत आहे. याचा अर्थ तुम्ही तो क्वेशनचा आन्सर दिलेला आहे. ओके. प्रिन्सिपल फॅक्ट्सवरती पण हे क्वेशन याच्यामध्ये दिलेले आहेत. सो अशा पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहे. 2 आणि 3 तारखेला जी तुमची एक्झाम होणार आहे महाराष्ट्र लॉ CET 3 इयरची, अशा पद्धतीने तुमचा इंटरफेस असणार आहे. याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल, तर Instagramला तुम्ही मला फॉलो करा. तिकडे तुम्हाला लिंक मी पाठवून देईन. जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी इझिली तुम्ही स्वतःहून सुद्धा ट्राय करू शकता. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.